कशा कोण बोल मग तू काऊन नाराज आहेस? बोल की काय झालं माझ्या आईला? काय झालं? आठवण आली का लेकीची? हा ते बिस्किट खा. चिकन कुणालाच नाही. दादा खात नाही, कोणी परी सुद्धा खात नाही. परी पण नाही खात. परीला मटण आवडतं, मटण आणतच नाही. तो विषय. आणि इकडे आई जी आहे ना ती तुला आंघोळ घालतीये. आई झाली का आंघोळ तुझी? झाली म्हणते. पिऊ कुठे गेली मग? का ग तुझे काय कुठं जायचं? तेव्हा कोणाला आमच्या इथे पाहुणे आले बाबा, एवढी मोठी थैली घेऊन. ह्या कुठं गेलते रे बाबा? दोघं जण जोडीने फिरायला चालले तुम्ही तर. घ्या बोला हिला आता. हिचं कसं आहे तुम्हाला सांगतो मी. काही धरून उभं राहायचं, याचं ऐकायचं नाही त्याचं ऐकायचं नाही. का ग ए झिंगूर काय आहे? हा गप, काही नको बोलू मला तू. नुसतं डोक्याला लागलं बघा. हे बा दिसलं का तुम्हाला? हे बाय डोक्यावर इकडे लागलं. हे बाय इकडे पूर्ण नाही का लाल झाले. परत नाका डोळ्याजवळ पण नख लागलं आहे बघा. हां नुसतं उभा राहतीन सोडून देते हात. येडी बाई. काय आहे पिऊ? पडशील ना. खाली बस. मोबाईल आणि ते चल हो तिकडे चल. खाऊ नको. जा तुझ्या मम्मीकडे पळ जा मम्मीकडं. ती परी गेलेली शाळेत बघा. आणि काल आमचा व्हिडिओ आला नाही त्यासाठी सॉरी. पिओ पण तुम्हाला सॉरी म्हणते, काल व्हिडिओ आला नाही आहे ना बाळा? हां फुरक्या काढायच्या नाही. बघा कशी दमदाटी करते मला. फुरक्या काढायच्या नाही. हात नको घाऊ तोंडात. आता माझा पाय खाती का? चल सोड माझी पॅन्ट. गप हट. फुरक्या काढू नकोस. ते को मराठी बात समझ में आ रही क्या? चल छोड़. चल भाग चल जा. तेरी मम्मी के पास जा. भाग. नुसतं माग येते. चल ये इकडे. चल आगे चल. हाँ राम हाय चल आली इकडे. ऋतू आहे का ग? काय करेल ती? हे बाई पण कशी खेळते. का ग तुझे काय कुठं जायचं? तेव्हा कोणाला आमच्या इथे पाहुणे आले बाबा, एवढी मोठी थैली घेऊन. ह्या कुठं गेलते रे बाबा? दोघं जण जोडीने फिरायला चालले तुम्ही तर. कोथिंबीर आणली की नाही? आणली कोमल कोथिंबीर नेसणं चालू यांची. आणि तो काय माहिती का? चल इकडे. आई पाय कुठे गेली ती? बघ कुठे गेली. हसू नको तिथं उभं राहून. मी फटके देईन तुला. आई पाळली. ती काय करते माहिती का? दरवाजा वगैरे उघडा असला आणि डायरेक्ट बाथरूममध्ये घुसायचा प्रयत्न करते. काऊन की तिथं नाही का, ती दररोज पाणी खेळते बघा. तिला पाणी खेळायला आवडतं. तर ती पाण्यामध्ये थप्पाक खेळत बसते. म्हणून ते बाथरूमचा दरवाजा बंद ठेवावा लागतो. पण कधी मध्ये एखाद्या दिवस उघडा राहिला तर ह्याचा प्रॉब्लेम होतो. आणलाय तिला. आई तुम्हाला का बोलत नाही आहे? कारण काल पण व्हिडिओ गेला नाही. दादा पण आमचे नाराज होते जरा काल व्हिडिओ गेला नाही म्हणून. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही डेली व्हिडिओ टाकत जा. ते पण मोबाईलवर बघतात ना, कमेंट्स वगैरे वाचतात. असा विषय यांचा. आणि परीच्या शाळेत ते डिकॉट भेटलेलं आहे. ते आम्ही फर्स्ट टाइम बघतोय आमच्या लाईफमध्ये. कोमल तुला माहिती आहे डिकॉट?
डिकॉट माहिती होतं डिकॉट? मला पण कळलं डिकॉट ॲप ॲडमिशन डिकॉट म्हणून आहे ते पूर्ण भरून द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही मला अडाणी म्हटलं तर चालेल किंवा आम्हाला माहिती नाही या गोष्टी तर ते एवढं सगळं भरून द्यायचं आहे आज तर देऊन टाकू काही प्रॉब्लेम नाही. आणि काल माझा पॉडकास्ट होता सकाळी एक त्यामुळं घरून लवकर निघावं लागलं म्हणून व्हिडिओज नाही झाला. आणि पिऊला कपडे नाही आहे पिऊला तेवढे 2-3 ड्रेस आहे ना कोमल त्यामुळे ती तेच रिपिटेशन घालती म्हणून त्याविषयी कोणी बोलला कारण की तुम्ही पिऊच्या ड्रेसविषयी सुद्धा बोलतात. काय करायला पाहिजे अशा विषय सांगा बरं असं असलं की नाही आजी तिकडे बाहेर गेली हो आजी आमची आज पहिल्यांदा बाहेर गेलेली ती कुठं गेली ती तुम्हाला नंतर सांगेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये सध्या काही तुम्हाला सांगत नाही. आणि इकडे तिघीजणी आता कामाला लागली तिघीजणी दोघीच आहे आणि एक जण बघायला लागली कोण आहे तर ती पिऊ आहे. काय विषय आज तुमचा तुम्ही अजून आंबे सोडलेच नाही का खाणं? तुम्हाला आंबा दाखवतो एकदा पलीकडे होत सक आता आंबा काय दाखवायचा तर हे आंबा हे शेवटचा आंबा आहे आमच्या घरचा. त्या दिवशीच आम्ही म्हटलं होतं हा शेवटचा रस आहे पण तो नव्हता हा आहे. याच्या पुढे आंबे येणार नाही कारण की पाऊसच आता चालू झालेला आहे. आणि एक गुड न्यूज आहे गुड न्यूज काय कोमल गुड न्यूज सांगू शकतेस का? माहिती आहे तुला? आमच्या घरी नाही का सांग कोमल पाहुणा येणार आहे. पाहुणे का पाहुणा? नवीन पाहुणा येणार एक पाहुणे हा ना नवीनच आहे ना. हा मग पाहुणा नाही एकच येणार पाहुणे असे अनेक पाहुणे आई पाहुणे येणार एक पाहुणे येणार. आई काबला नालाजी माझी काय झालं आई तुला? आईला कोणी काहीतरी बोललं वाटतं मला कशा कोण बोल मग तू काहून नाराज आहेस? बोल की काय झालं माझ्या आईला? काय झालं? आठवण आली का लेकीची? हा ते बिस्किटाचा डबा सगळा भरून टाकलाय ते पोरीला घेतलं कड्यावर. माझी आई कधी कधी नाराज होती. काय झालं आई तुला? कुठं काय रे मग एखादा दारूचा डोस कमी पडला का? काय बोलता का सर चहा पिऊ दे मला. बरं चहा पी बाबा. आई आज नाराज आहे कारण की आईला नाही का तुला माहित नाही आईला काय झालं? आता माहित नाही पडलं काय झालं तर जाऊ द्या तुम्हाला कळालं मित्रांनो. आई जरा नाराज होती आता आमची. काय झालं तुला माहिती? विचार ना मग जा ना काय झालं तर माझं उभं राहून म्हणतीये काय झालं भूक कशाला लागली ना त्यांना 3 वाजले 11 नाही वाजले अजून. मग नाश्त्याला करा खा. ते पण सांगायला तुम्हाला नाश्ता करा खा म्हणून. 4 दिवस झाले शेंगा आणून भाजले का तू? अर्धे संपलं कच्च्या खाणार आहे का त्या? मग भाजी करा म्हणता तुम्ही. कोण म्हणतं? तुम्ही म्हणता भाऊजी म्हणता भाजून टाकायचं संपलं बरं शेंगा संपला विषय. सगळ्या गोष्टी सांगावं लागतात. आता रोजचं झालंय माझं तर काय सांगू मित्रांनो तुम्हाला. हा ते आईला लागलेली आहे ती भूक त्यामुळे ती जरा चिडचिड करतीये. ती खाईन वगैरे आणि मग जेव्हा चार्ज होऊन येईल तेव्हा मी तिला व्हिडिओ ती ओकली परत वहिनी. ते ऋतू नुसतं वकायला लागली बाबा नुसतं वकायला लागली. एक तर सू करणार शी करणार नाही तो वकणार. हे 3 काम तिची परफेक्ट आहे. जेवणाचा विषय नाही तिचा. तिला काही त्रास असेल का बरं कोमल? मग ती ओकती का बरं एवढी? किती वेळा ओकती दिवसातून ती? 8-10 वेळा. 8 ते 10 वेळा ओकती. हे चांगलं नाही आहे ना. आणि हे बघा तो आजी राहतेच काय चाललंय काय चालू आहे पिवडा? दादाला चहा दे एकदा. ती पिऊ जी आहे ना ती आता दूध कमी झालं तिचं. बाकी सगळ्या गोष्टी जास्त वाढल्या नाही खाण्याच्या.
आणि खाती बिचारी. पण एवढी परेशान करायला लागली, हात धरून उभा राहायला लागली आणि सोडून द्यायला लागली, धडा धड पडायला लागली. नुसतं डोकं सुजायला लागलं तिचं. अजून ती ऋतू उभा राहायची बाकी आहे. ती उभा राहिली मग पाहायचंच काम नाही. मस्त धक्का की मी केला. म्हणजे ते तरी बरं की 6-6 महिन्यात तरी डिफरन्स आहे की चालायला लागल्यावर ती उभा राहायला लागती, तेवढा डिफरन्स येतोय. कारण की आता ही उभा राहायला लागली तर ती पालतं पडायला लागली. तुम्हाला आवाज येतोय का? काय केलं रोहिणी तिला पायवर? ते पुसला असं नाही. रोहिणी ध्यानच देत नाही सगळं. पालतं पडून नाही देत, मग ती रडती. ती म्हणते मला पालतं पडून द्या. पालतं पाडली का मग वक्ती ती. आता 11 वाजताय, रामभाऊ अजून जिमून आले नाही. काय झालं? किती झालं गेले? हां, त्यांची जिम अशीच असती, 12-1 वाजेपर्यंत जिम असती, 3 वाजता जेवण असतं आणि रात्री 10 वाजता जेवण असतं. म्हणजे हे ताळमेळ कशाचंच नाही आहे. हालाकी आम्ही सोबतच उठतो जिमला जाण्यासाठी. मी 9 वाजता वापस येतो, परीला सोडतो शाळेमध्ये आणि नंतर नाश्ता वगैरे करून व्हिडिओ वगैरे घेत असतो. माझं म्हणणं काय माहिती आहे का, आपण जर की व्यवस्थित सगळं कामाचं नियोजन, टायमाचं नियोजन लावलं ना, बाकी सगळे काम पुढचे व्यवस्थित होतात. तुला काय वाटतंय? होतात ना. मग तुम्ही का करत नाही टायमावर कामं? होतात ना टायमावर कामं. कधी नाही होत. करतच नाही तुम्ही टायमावर. तुम्हाला सांगावं लागतं 4 वेळा. आणि आता तुमचा ओमदादा आहे ना, ओमदादाचं वजन तुम्हाला कमी झालेलं दिसेल, कारण की ओमदादाने जिम जॉईन केलेली आहे. आणि तुमची कोमलताई आहे, ती पण जिम जॉईन करणार आहे, पण ती सध्या नाही. कारण की तिचं पिऊचंच तेवढं आवरणं होत नाही दिवसाचं, त्यामुळे ती नाही म्हणती सध्या. चल ना कोमल. हां, तिला एवढं मी म्हटलं मी की तुझं सगळे कामं आवरलेत ना, मग दुपारी तुला मी सोडायला येईन जिमला आणि घ्यायला पण येईन वापस 1-1.5 तासांनी, पण ती नाही म्हणतीये. काय विषय सांगा बरं. ते नियम फॉलो करणं गरजेचं आहे. करायचे ना, केलं तर होईन. आता माझं थोडं वजन कमी झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय? मला सुद्धा जाणवतंय थोडं कमी झाल्यासारखं. आणि वजन 1 महिना करायचं नाही. मी 14 तारखेला वजन करून तुम्हाला दाखवणार आहे माझं वजन किती झालेलं आहे. 14 तारखेला केलं होतं तेव्हा ते 90 होतं. 14 तारखेला तुमचा वाढदिवस आहे. हां, तर आता किती झालं असं नव्हतं एक अंदाज सध्या? 85 पर्यंत. आता का बावळट झालीस का काय? 90. एखाद 1.5 किलो कमी होईल. 5 किलो कशी कमी झालंच ना आता 5 किलो. तरी मी आता वजन करणारच नाही सध्या. काटा आहे पण ते लपून ठेवलेलं आहे, मला नकोय सध्या. मला बघायचंच नाही वजन किती झालं ते. जेव्हा मी 14 तारखेला चेक कर, म्हणजे एका महिन्यांमध्ये डिफरन्स दिसून ती बघते बघ. तर असा विषय. आणि ती पोरगी जी आहे ना, ती परीसारखी नाही आहे. परी कशी करायची माहिती का, आम्हाला सोडायचीच नाही. ही थोडंफार सोडती, खेळती इकडे तिकडं, त्यामुळे जरा व्यवस्थित आहे. हां, चला यांचं काम आवरू द्या आणि मी एक तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ओके, चला. कोमल काय बनवते आज तू? चिकन भात बनवते का? कोमलची चिकन भातची रेसिपी तुम्हाला एका दिवशी दाखवेल आम्ही. खूप छान असा चिकन भात बनवते, एकदम टेस्टी. म्हणजे तुम्ही एकदा खाल्ला ना उठणारच नाही एवढा भात खासा. आता हे चिकन जे आहे ते माझ्या डाएटचा हिस्सा आहे, त्या हिशोबाने ती करते. पण जर कधी चिकन भात करायचं असेल आईच्या हातचा, तो तर वेगळाच होतो, तो तर खूप छान होतो. तर हा जो भात आहे ना, हा आहे चांगला, खूप छान लागतो. पण याच्यापेक्षा तो अजून छान लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे चिकन आणि मटन जे असतं ते छानच बनतं. आता आम्ही त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो की आम्ही चिकन मटन खाणं सोडून देणार आहे सगळं काही. पण आता हे माझं डाएट चालू म्हणून मला हे चिकन खावं लागतं. मटन तर तसं सोडून दिलेलं आहे. किती दिवस झाले कोमल मटन आणून? हां, आता ते मासे वगैरे किंवा अंडे किंवा चिकन हे 3च आम्ही ट्राय करणार आहोत. आणि अंडे असतात घरी, कारण की अंडे पण ती प्रोटीनसाठी लागत असतात, त्यामुळे ते आम्ही ठेवायचा निर्णय घेतलेला. म्हणून त्या दिवशी एक जण कमेंट करत होता की तुम्ही तर मटण खाणार नव्हते, मग तुम्ही कसं खातात? आम्ही मटन आम्ही चिकनच खायला लागलो. आणि ते मी एकटाच खातो, कोमल आणि मी खातो, बाकी कोणी खात नाही आमच्या घरात. चिकन कुणालाच नाही. दादा खात नाही, कोणी परी सुद्धा खात नाही. परी पण नाही खात. परीला मटण आवडतं, मटण आणतच नाही. तो विषय. आणि इकडे आई जी आहे ना, ती ऋतूला आंघोळ घालतीये. आई झाली का आंघोळ ऋतूची? झाली म्हणते. पिऊ कुठे गेली मग? पिऊ दादासोबत आहे आय थिंक. हां, तर तुम्हाला माहिती का, आम्ही पुण्याला राहतो ना, तर पुण्याला इथं सगळ्यात मोठा एक सामना करावा लागला आम्हाला गोष्टीचा, ते म्हणजे भाजीपाला. भाजीपाला इकडे सगळ्यात जास्त महाग आहे. आणि इथे आम्हाला असं माहीत पडलेलं की मार्केट यार्ड जे आहे तिथं ते स्वस्त मिळतं. तर आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हां, तर ते 3 जणांच्या हिशोबाने टाकणार आहेस का तू? हां, प्रत्येकी 2 वाटी कोमल. हो ना, अगं मी संध्याकाळी पण खाईल. नका खाऊ संध्याकाळी, तुम्ही खात नाही. अगं भात संध्याकाळी खात नाही तुम्ही. मी खाईल.
मग उरला नाही तर काय करू? अगं तू थोडा शिल्लक टाक ना मग आताच 1 वाटी बनवायच्या आधीच बस टाक थोडी. टाका टाका म्हणत सगळं झालं आपले बाबा. अरे टाक ना मग तांदूळाचं काय डबल आणता येईल. बापरे बाप तांदूळ संपले म्हणजे पोटभर जेवायचंच नाही का आम्ही. अवघड आहे बाबा कोमल तो. वाया गेल्याला नाही चालणार, पोटात गेल्याला चालत. आता तेच तर मग नाही जात वाया. हा वाया गेल्यानंतर बोला आम्हाला, कळलं का? वाया तुम्हाला खाली टाक तेव्हा मी कचऱ्यात टाकन ते तेव्हा तुम्हाला दाखव. हा उरल्यावर हिचं वेगळं दुनिया चालते, मला हिचं समजतच नाही काही. का बरं अशी करते याड्यावानी नाही का? वेडे म्हणून याच्यासारखंच करेन ना, शाण्यासारखं करेन ना. जाऊ दे आता काय बोला या विषयावर. न बोललेलंच बरं इथे. हा तुमच्या नाते तेवढे तांदूळ घेतले आईला. आणि कोमलसोबत बोलायचं म्हटलं ना थोडंफार तिच्यासोबत वाद होतच राहते माझे, काही नाही काय कारण. काहीच संबंध नव्हता ह्या गोष्टी तांदूळाच्या. तांदूळ आमच्या नशिबी लागलेलेच नाहीये. आणि हे बघा ही नवरी बघा. नवरी दिसली तुम्हाला? नवली दिसली का? नवली कुठे गेली? आली नवलीला पुला झाकलं का काय? अरे 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 दिसली रे ब दिसली रे ब. आजीचा एकदा नमस्कार घेऊन टाका. आले का आजी फिरून? करा नमस्कार. हा नमस्कार. कशा आहात तुम्ही? हां बरं आहे का तुम्ही? बरं बाबा चांगले असंच राहा. मग कधी येते तुमची लेक? कधी येईल? 30 तारखेला येतो म्हणे. हां तर असा विषय आहे. आणि तिकडे ते पिऊची आंघोळ चाललेली त्यासाठी तिला ते तेल मालिश वगैरे थोडीफार करावं लागते. तर मला आता व्हिडिओ पॉजच करावं लागेल कारण की ते पिऊला आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे पिऊ किती जोरजोरात रडते. तर हां चालू झालं आहे. चला मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये.